प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. पावित्र्य, अभ्यास, आदर्श, 3 शब्दांमध्ये संत पॉल तिमथ्याला मार्गदर्शन करतो की तिमथ्याने पावित्र्याची सतत जाणीव ठेवायची, की आपल्याला ज्याच्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे ते पवित्र जीवन आहे. त्या पावित्र्याला कुठल्याही प्रकारे कलंक लागता कामा नये, म्हणून तळ हातावरील फोडाप्रमाणे आपण जपलं पाहिजे असं मार्गदर्शन संत पॉल तिमथ्याला करत आहे. दुसरीकडे अखंडित अभ्यास म्हणजे देवाधर्माचा अभ्यास सतत चालू ठेवायचा. देवाधर्माविषयी आपल्या मनात, इतरांच्या मनात बरेचसे प्रश्न असतात. ते प्रश्न हाताळण्यासाठी आपण सातत्याने अभ्यास करत राहणं गरजेचं आहे. कालच आपण संत रॉबर्ट बेलार्मिन ह्यांचं उदाहरण पाहिलं. त्याने देखील नेमकं तेच सांगितलेलं आहे की भक्कम अध्यात्म जोपासण्यासाठी तेवढीच अभ्यासाची भक्कम अशी बैठक लागते. आणि त्यासाठी संत पॉल तिमथ्याला सांगत आहे की अखंडित अभ्यास करण्याचा माणसाने सराव सातत्याने करत राहिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आदर्श, इतरांसमोर चांगल्या वर्तनाचा आदर्श ठेवणं गरजेचं आहे. तिमथ्य तुलनेने तरुण होता, तडफदार होता, उत्साही होता, कदाचित अति आविषी होण्याची पण शक्यता होती. अशा वेळेला तारतम्य बाळगून समतोल विचारसरणी धारण करण्यासाठी एकीकडे पावित्र्य जोपासायचं, दुसरीकडे अभ्यास करत राहायचं, तिसरीकडे स्वतःच्या जीवनाचा आदर्श लोकांसमोर उभा करायचा. शुभवर्तमानामध्ये सर्वसाधारणपणे ह्या 3ही गोष्टी घडत असलेल्या आपल्याला दिसत आहेत. शिमोन परुषांच्या घरी येशू आलेला आहे. परुषी म्हटल्यानंतर अभ्यासू माणूस, आणि दुसरीकडे पापी स्त्री त्या ठिकाणी अवतरलेली आहे. पावित्र्याच्या नेमकं विरुद्ध असलेलं असं पात्र, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने एक सुंदर असा आदर्श आपल्यासमोर उभा करण्यात आलेला आहे. हे 3 पात्रे किंवा 3 व्यक्ती आपण डोळ्यासमोर ठेवल्या तर त्यामधून शिकण्यासारखं खूप आहे. परुषी, तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला भोजनासाठी बोलावत आहे, आणि त्यावेळेला ती पापी स्त्री आल्यानंतर ज्या पद्धतीने वर्तन करत आहे ते पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये खुद्द येशूविषयीच संशय निर्माण होतो की हा जर संदेष्ट असता तर त्याला कळलं असतं की आपल्याला स्पर्श करणारी स्त्री पवित्र नाही आहे, पापी आहे. ह्याचा अर्थ असा आहे की हा परुषी अभ्यासू असला तरीसुद्धा दुसऱ्यांचा न्याय करताना कुठेतरी चुकलेला आहे. कारण त्या व्यक्तीने दुसऱ्यांचा न्याय करताना त्या व्यक्तीचा भूतकाळ पाहिलेला आहे, त्या स्त्रीचा भूतकाळ पाहिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त मात्र त्या स्त्रीच्या भूतकाळाकडे पाहत नाही, तर तिच्या वर्तमान काळातील स्थितीकडे पाहत आहे, मनस्थितीकडे पाहत आहे. आणि ही मनस्थिती कसली आहे? कृतज्ञतेची आहे. कधीतरी कुठेतरी प्रभू तिला भेटला असावा, प्रभूने तिच्या जीवनात काहीतरी विशेष केलं असावं. आता कृतज्ञतेची एक कृती म्हणून ती त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायांना स्पर्श करते, त्या पायांना तेलाभिषेक करते, आपल्या केसाने ते पाय पुसून काढते. ही सगळी कृती प्रभू येशू ख्रिस्त करू देतो, कारण त्या कृतीच्या मागची भावना कृतज्ञतेची किंवा आभाराची भावना आहे. परंतु हे सगळं अंतर्यामी घडत असताना परुषी मात्र फक्त बाह्य कृतीकडे लक्ष देतो. त्यामुळे त्या स्त्रीचा अंतस्थ हेतू परुषाला समजलेला नाही आहे. अभ्यास असूनसुद्धा तो जीवनाच्या परीक्षेत नापास झाल्यासारखा दिसत आहे. आणि जीवनाच्या परीक्षेत वरवर पाहता नापास झालेली स्त्री मात्र परमेश्वराच्या नजरेमध्ये उत्तीर्ण झालेली दिसून येत आहे. आणि म्हणूनच येशू तिच्याविषयी गौरवोद्गार काढतो की तिने जे काही केलेलं आहे ते सगळ्या जगामध्ये सांगितलं जाईल, असं इतर शुभवर्तमानकार देखील आपल्याला सांगत आहेत.
खरं पाहता शिमोनाने प्रभू येशू ख्रिस्ताचं चांगलं आदरातिथ्य करायला पाहिजे होतं. यहुदी समाजामध्ये तशी आदरातिथ्याची पद्धत होती की पाहुणा आल्यानंतर चाकर त्याच्या पायाचे वाहनांचे बंद सोडायचा, त्यांचे पाय धुवायचा, त्यानंतर यजमान त्यांच्या डोक्याला तेल लावायचा, त्यांचे मुके घ्यायचा, आलिंगन द्यायचा आणि त्याला मग घरामध्ये स्वीकारायचा. परंतु ह्यापैकी एकही कृती शिमोनने केलेली नाही आहे. तिसरी मात्र ही कृती करण्यात कुठल्याच प्रकारची कसूर होऊ देत नाही आहे. म्हणूनच तिचा आदर्श आता पुरुषाच्या समोर उभा करण्यात आलेला आहे. आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये डोकावून पाहूया की ह्या 3 पात्रांपैकी कोणतं पात्र मला अधिक जवळचं वाटतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं पात्र की त्या शिमोन परुषाचं पात्र की त्या पापी स्त्रीचं पात्र. त्या पापी स्त्रीप्रमाणे आपल्याला देखील परमेश्वराने आपल्या पापांची क्षमा केलेली आहे. आपण किती प्रमाणामध्ये त्याबद्दल कृतज्ञता आणि ती कशी व्यक्त केलेली आहे तपासून पाहूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.